लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी, कारण मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे। त्यामुळे 3 जून पर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि अनेक शेकडो लोकल्स या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी असं आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनानं मुंबईतल्या कंपन्यांना केलेलं आहे। मध्य रेल्वेवर आपण पाहतोय की महा मेगा ब्लॉक असणारे 63 तासांचा हा मेगा ब्लॉक असेल आणि आज मध्यरात्रीपासून खरतर याची सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यामुळे 3 जून पर्यंत अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि शेकडो लोकलच्या फेऱ्या सुद्धा रद्द असतील। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे। विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांनी तशी मुभाही द्यावी असं स्वतः आता रेल्वे प्रशासनानं मुंबईतल्या अनेक कंपन्यांना सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आता लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन आता रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे। या 3 दिवसाच्या काळामध्ये ज्या टोटल लोकल आपण रद्द करतोय त्या साधारणपणे 900च्या पेक्षाही अधिक अशा लोकल आपण रद्द करतोय। टोटल 930 लोकलना आपण रद्द करतोय 3 दिवसाच्या कालावधीमध्ये। मध्य रेल्वे रोज 1810 लोकल चालवते, तर साधारणपणे 5630 लोकलपैकी 930 गाड्या आपल्याला रद्द कराव्या लागत आहेत। दरम्यान या महा मेगा ब्लॉक दरम्यान किती गाड्या रद्द असणार आहेत आपण पाहूया। शुक्रवारी 31 मे रोजी 4 लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि 187 लोकल रद्द। तर शनिवारी 1 जून रोजी 37 लांब पल्ल्यांच्या आणि 534 लोकल रद्द। रविवारी 2 जून रोजी 31 मेल एक्सप्रेस आणि 235 लोकल रद्द होतील। शुक्रवारी 31 मे रोजी 11 गाड्या आणि 12 लोकल शॉर्ट टर्मिनेट आणि शनिवारी 1 जून रोजी मेल एक्सप्रेस आणि 226 लोकल शॉर्ट टर्मिनेट असतील आणि रविवारी 2 जून रोजी 18 मेल एक्सप्रेस आणि 114 लोकल शॉर्ट टर्मिनेट असतील। तर आपण पाहतोय कशा पद्धतीने मध्य रेल्वेवरती महा मेगा ब्लॉक हा घेण्यात येतोय। हा जवळपास 63 तासांचा मेगा ब्लॉक असेल।